Thought problems, question number 26. If sec theta minus tan theta equals to P, obtain the values of tan theta, sec theta, sin theta in terms of P. आता आपण पहिल्यांदा जे काही दिले आपल्याला ते लिहून घेऊ. सेक थीटा मायनस टॅन थीटा इक्वल्स टू पी. आपल्याला सेक थीटा आणि टॅन थीटाची एक आयडेंटिटी माहिती आहे, ती पहिल्यांदा लिहू आपण. 1 plus tan square theta equals to sec square theta. Therefore, sec square theta minus tan square theta equals to 1. Okay. Tan square theta plus minus. So sec square theta minus tan square theta equals to 1. A square minus b square म्हणजे असतं a plus b, a minus b. म्हणजे sec square theta minus tan square theta equals to sec theta minus tan theta into sec theta plus tan theta, which is equal to 1. कुठली आयडेंटिटी यूज केली? a square minus b square equals to a minus b, a plus b. Therefore, sec theta minus tan theta ची व्हॅल्यू आपण इथे दिलेली आपल्याला p, ती घेऊ p into sec theta plus tan theta equals to 1. Therefore, sec theta plus tan theta equals to आपल्याला मिळालं 1 upon p. p इकडे मल्टिप्लाय, इकडे गेला डिवाइड. आता आपल्याला sec theta plus tan theta ची व्हॅल्यू मिळाली, तर आपण ती लिहू sec theta plus tan theta equals to 1 upon p. आणि आपल्याकडे होतं sec theta minus tan theta equals to p. आपण या दोन्ही इक्वेशनला ऍड करू. tan theta कट, tan प्लस मायनस कट, sec theta प्लस sec theta 2 sec theta equals to 1 upon p plus p. मग ते 2 sec theta equals to डिनोमिनेटर सेम केलं तर 1 plus p square upon p. डिनोमिनेटर सेम करून. Therefore, sec theta equals to 1 plus p square upon 2. इकडे मल्टिप्लाय, इकडे गेला डिवाइड झालं 2p. Therefore, cos theta, sec theta मिळालं आपल्याला, त्याच्यावर आपल्याला मिळेल. sec theta विचारलं त्यांनी आपल्याला. sec theta equals to 1 plus p square upon 2p. आपल्याला cos theta पण काढता येईल त्याच्यावर. cos theta equals to reciprocal. Cos sec theta is equals to 1 sec theta equals to 1 upon cos theta, and cos theta equals to 1 upon sec theta. म्हणजे cos theta sec theta चा रेसिप्रोकल असतो, तो येईल 2p upon 1 plus p square. आपल्याला cos पण मिळालं, आपण त्याच्यावरून साइन काढू शकतो. साइन कसं मिळेल आपल्याला? आपण टॅन काढू पाहिजे, तर पहिल्यांदा टॅन काढून घेऊ. तर टॅन काढण्यासाठी आपल्याकडे काय, सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल्स टू पी. तर आपल्याकडे सेक थिटाची व्हॅल्यू आहे, तर ती आपण सबस्टिट्यूट करू. सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल्स टू पी आहे. तर सेक थिटाची व्हॅल्यू आपली आहे 1 प्लस पी स्क्वेअर अपॉन 2p मायनस टॅन थिटा इक्वल्स टू पी. म्हणून 1 प्लस पी स्क्वेअर अपॉन 2p, पी इकडे प्लस इकडे गेला मायनस, इक्वल्स टू आलं टॅन थिटा. Therefore, डिनोमिनेटर सेम केलं येईल ते 1 प्लस पी स्क्वेअर मायनस पी इंटू 2p म्हणजे मायनस 2p स्क्वेअर अपॉन 2p equals to tan theta. Therefore, 1 plus p square minus 2p square, plus minus subtraction, sign of the bigger number. So 1 minus p square upon 2p equals to tan theta. मग तुम्हाला tan theta पण मिळाला. आता sec theta तर तुम्हाला मिळालंच होतं, हे हा sec theta आपल्याला मिळालाय. आता आपल्याला tan theta पण मिळाला इन टर्म्स ऑफ p. आपण cos theta sin theta काढू शकतो, कारण आपल्याकडे cos theta पण आहे. कसं काढणार? sin theta अपॉन cos theta इक्वल्स टू tan theta. आपल्याला पाहिजे sin theta, मग sin theta इज इक्वल्स टू काय असतं? tan theta इंटू cos theta. मग tan theta किती आहे? 1 मायनस पी स्क्वेअर अपॉन 2p, आणि cos theta किती आहे? 2p अपॉन 1 प्लस पी स्क्वेअर. 2p कट इक्वल्स टू 1 मायनस पी स्क्वेअर अपॉन
वन प्लस पी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला साइन थिटाची पण व्हॅल्यू मिळाली. साइन थिटा इक्वल्स टू 1 मायनस पी स्क्वेअर अपॉन 1 प्लस पी स्क्वेअर. आपल्याला जे जे विचारलं ते आपलं फाइंड आउट करून झालंय. सेक थिटा इन टर्म्स ऑफ पी, टॅन थिटा इन टर्म्स ऑफ पी आणि साइन थिटा इन टर्म्स ऑफ पी. ओके.